नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच, राजनाथ सिंह यांचं संसदेत निवेदन. ललित मोदी प्रकरणी विरोधकांनी ठोस पुरावे द्यावेत, सुषमा स्वराज यांचं आव्हान. राज्यातल्या 23 जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा संमिश्र कल. आणि ॲशेस मालिकेतल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 60 धावात खुर्दा, ब्रॉडचे 15 धावात 8 बळी. पाहूया सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं सीमा सुरक्षा दलाच्या टेहळणी पथकावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली. काल झालेल्या उधमपूर दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राजनाथ सिंह यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं. मोहम्मद नावेद याकूब उर्फ उस्मान असं जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानातल्या फैसलाबादचा रहिवासी असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. उधमपूरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांची जीवाची बाजी लावून 2 हात करणाऱ्या सर्व जवानांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यसभेत राजनाथ सिंह यांचं निवेदन संपताच काँग्रेस खासदारांचं निलंबन, ललित मोदी, व्यापम आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे गदारोळ झाला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत 2दा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याचा आरोप विरोधकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. ललित मोदींना प्रवासी दस्तऐवज देण्यासाठी ब्रिटन सरकारला कोणतीही शिफारस केली नसल्याचं सांगत आपल्यावर होत असलेले आरोप निराधार असल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसून यासंदर्भात विरोधकांनी ठोस पुरावे द्यावेत असं आव्हान स्वराज यांनी यावेळी बोलताना दिलं. दरम्यान उधमपूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या उभय देशांमधल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची प्रस्तावित बैठक रद्द करावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज लोकसभेत केली. उधमपूर दहशतवादी हल्ल्या प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयानं एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवला आहे. अटक झालेल्या दहशतवाद्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेची एक तुकडी आज जम्मूमध्ये पोहोचली आहे. हल्ल्यादरम्यान रंगेहात पकडण्यात आलेला अजमल कसाब नंतरचा हा दुसरा संशयित पाकिस्तानी दहशतवादी आहे. या दहशतवाद्यानं पाकिस्तानातून आल्याची स्वतःच कबुली दिली आहे. दरम्यान उधमपूरमध्ये दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या 2 जवानांना आज जम्मूमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहूया राज्यातल्या काही ठळक बातम्या. राज्यातल्या 23 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तसंच पोटनिवडणुकीची मतमोजणी आज झाली. काही ठिकाणी प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला आहे तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गड राखण्यात यश मिळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटानं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं आहे. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातल्या बिरवाडी या मोठ्या ग्रामपंचायतीत शिवसेनेनं 15 जागा जिंकत सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा उडवला. काँग्रेसला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागलं तर भाजपाला एकही जागा मिळाली नाही. पनवेल तालुक्यातल्या 16 ग्रामपंचायतीवर भाजपानं उल्लेखनीय कामगिरी करत नेत्रदीपक यश मिळवलं आहे. सातारा जिल्ह्यात कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा धक्कादायक पराभव झाला. परभणी जिल्ह्यातही या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला असून जनतेनं तरुण उमेदवारांना कौल दिला आहे. हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यात सर्व पक्षांना संमिश्र यश मिळालं आहे. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातल्या मखरापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत 2 उमेदवारांना समान मतं मिळाली. परिणामी ईश्वर चिठ्ठीचा प्रयोग करून विजयी उमेदवार घोषित करण्यात आला. नागपूर, औरंगाबाद, धुळे, वाशिम या जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये संमिश्र असे निकाल पाहायला मिळाले. राज्य सरकारचा कारभार दिशाहीन असून मुख्यमंत्री फक्त घोषणांचा पाऊस पाडत असल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात चिक्की खरेदी प्रकरणावरून गोंधळ सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्यकांता चिक्कीचे कंत्राटदार कोकणातले असले तरी 2012 साली एकनाथ खडसे यांनीच त्यांना कंत्राट देण्याची शिफारस केली होती असा गौप्यस्फोट राणे यांनी यावेळी केला. राज्य सरकार कोणत्याही नव्या योजना राबवत नाही असं सांगून जलयुक्त शिवार ही आघाडी सरकारचीच योजना होती असंही राणे म्हणाले.
घरगुती विजेची दरवाढ करून कृषी पंपाच्या विजेची दरवाढ 5% कमी केली. यात युती सरकारचं काय कर्तृत्व असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राजीव गांधी जीवनदायी योजना बदलण्याचा सरकारचा घाट असल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली. काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतल्या 25 खासदारांचं निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी आज लातूर इथल्या गांधी चौकात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं. सरकारनं काँग्रेस खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर तीव्र आंदोलन करू असं जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट व्यंकट बेंद्रे यांनी यावेळी सांगितलं. नांदेड इथंही आज काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज काँग्रेसतर्फे निदर्शनं सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 95व्या जयंतीच्या निमित्तानं बहुजन रयत परिषदेच्या वतीनं राज्यभर समाज प्रबोधन संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या 26 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून आज या यात्रेचं ठाण्यात आगमन झालं. या निमित्तानं बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासोबतच या समाजात शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता याबाबत या यात्रेच्या निमित्तानं जागृती करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव असलेल्या वाटेगाव इथून 1 ऑगस्टपासून या यात्रेला सुरुवात झाली असून या महिन्याच्या शेवटी तिचा समारोप मुंबईत होणार आहे. पालघर जिल्ह्याच्या स्थापनेला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं. जिल्ह्याचा प्रथम वर्धापन दिन आणि महसूल दिनाचं औचित्य साधून आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पालघर जिल्ह्यातील कुपोषण संपवण्यासाठी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सावरा यांनी यावेळी सांगितलं. पालघर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यात आला. तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळाचं तसंच जीपीएस आणि जीआयएस प्रणालीचं उद्घाटनही आज करण्यात आलं. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसं वात्सल्य या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. धानाचा जिल्हा ही भंडारा जिल्ह्याची खरी ओळख. मात्र आता वाया जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा या उद्देशानं या जिल्ह्यात पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत नवा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पुरेसा पाऊस मात्र नियोजनाचा अभाव यामुळे बऱ्याचदा पावसाचं पाणी वाया जातं. हीच अडचण लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अभियानातून भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विहिरींद्वारे कृत्रिम पुनर्भरण प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता हे योजना राबवल्यामुळे आमच्या पाण्याची पातळी थोडीशी वाढलेली आहे आणि पिण्याचा पाण्याचा जो त्रास होता तो कमी झालेला आहे. पाण्याचा उपयोग शेतीसाठी सुद्धा होऊ शकतो, पिण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या 3 लहान लहान विहिरींमध्ये सिमेंटच्या नाल्याद्वारे पावसाचं वाहून जाणारं पाणी सोडलं जातं. यानंतर तिन्ही विहिरींद्वारे हे पाणी शुद्ध करून परत जमिनीत सोडलं जातं. या प्रकल्पामुळे शेतजमिनीला पाणी पुरवठा होण्यासोबत आजूबाजूच्या शेतीमध्येही ओलावा निर्माण झाल्यानं भूजल साठ्यात वाढ झाली आहे. राज्याच्या इतर तालुक्यांमध्येही हा प्रकल्प राबवला तर बहुतांशी शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटायला मदत होईल हे निश्चित. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं हिरोशिमावर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला आज 70 वर्ष पूर्ण झाली. 6 ऑगस्ट 1945 रोजी जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानं जपानला मुळापासून हादरवून सोडलं होतं. यामध्ये जपानमधल्या 1,40,000 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या अणुबॉम्ब हल्ल्यात होरपळलेल्या जपानी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. लोकसभेतही आज अणुस्फोट पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिरोशिमा दिनानिमित्त आज मुंबईत बॉम्बे सर्वोदय मंडळानं आझाद मैदान ते हुतात्मा चौक अशी रॅली काढली होती. या 1700 विद्यार्थी सहभागी झाले होते. अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करण्याची प्रतिज्ञा यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली.
वळूया पुढील बातमीकडे. सहयोग सह्याद्री सिंधू पुरस्कार 2015चं आज मुंबई दूरदर्शन केंद्रात आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असून दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी, राम जोहरानी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित आहेत. सिंधी भाषा आणि संस्कृतीला चालना देणाऱ्या तसंच सिंधी वाङ्मय, चित्रपट दिग्दर्शन, बालविकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं. डॉ. सुभद्रा आनंद यांना सिंधी भाषेच्या संवर्धनासाठी, डॉ. मुरलीधर जेटली यांना सिंधी वाङ्मयासाठी, लक्ष्मण लुधानी यांना शिक्षण क्षेत्रासाठी, राजकुमार हिरानी यांना चित्रपट दिग्दर्शनासाठी, सतीश चंदवानी यांना चित्रपटांमधून सिंधी भाषेला चालना देण्यासाठी, तर हिरो हिंगुरानी यांना कलेच्या माध्यमातून सिंधी संस्कृती पुढे आणण्यासाठी, तसंच मोहित लालवानी यांना पार्श्वगायनासाठी आज सन्मानित करण्यात आलं. क्रिकेट. इंग्लंड ऑस्ट्रेलिया दरम्यान ट्रेड ब्रिज नॉटिंगहम इथं सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा 60 धावात खुर्दा उडाला. ब्रॉडनं केवळ 15 धावा देत ऑस्ट्रेलियाचे 8 गडी तंबूत परत धाडले. वूड आणि फिननं प्रत्येकी 1 गडी बाद केला. ब्रॉडनं आज कसोटीतील 300 बळींचा आकडाही गाठला. 10 धावा करणारा कर्णधार मायकेल क्लार्क आणि 13 धावा करणारा जॉन्सन वगळता ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. 3 फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. हवामान. राज्याच्या अनेक भागात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. येत्या 36 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तापमान अंश मध्ये. मुंबई कमाल 31, किमान 23. नागपूर 28-22, पुणे 29-22, औरंगाबाद 25-22, नाशिक 25-22, कोल्हापूर 25-22, रत्नागिरी 30-24, सोलापूर 33-23 आणि अमरावती कमाल 26 तर किमान 19. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच, राजनाथ सिंह यांचं संसदेत निवेदन. ललित मोदी प्रकरणी विरोधकांनी ठोस पुरावे द्यावेत, सुषमा स्वराज यांचं आव्हान. राज्यातल्या 23 जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा संमिश्र कल. आणि ॲशेस मालिकेतल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 60 धावात खुर्दा, ब्रॉडचे 15 धावात 8 बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 15 दिवसही उलटले नसताना पुन्हा एकदा काल जम्मूत उधमपूरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. वारंवार या दहशतवादी कारवाया होण्यामागची नेमकी कारणं आणि या हल्ल्यानं रोखण्यासाठी कशाप्रकारे ठोस पावलं उचलण्याची गरज आहे या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका उत्तरा सहस्रबुद्धे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.